धाराशिवमध्ये 21 वर्षांपासून शिक्षक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। 21 वर्षांपासून केंद्रीय आश्रम शाळेचे अनुदान मिळालेच नाहीये। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे। या सगळ्या परिस्थिती संदर्भात आश्रम शाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। आता हे संस्थाचालक माझ्यासोबत आहेत। GR काढला गेला, पण त्या तारखी म्हणजे 19 पासून आज तगायत मला 1 रुपया सुद्धा अनुदान मिळालेलं नाहीये। म्हणून अनुदान न मिळाल्यामुळे मी राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती 8/25 पासून मी पाठपुरावा करतोय, पण आतापर्यंत मला न्याय मिळालेला नाहीये। त्याच्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या 165 आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्याचा प्रश्न आणि संस्थाचालकाचा प्रश्न निकाली काढावा। जर येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जर आपण निर्णय नाही घेतला तर मला आणि आम्हा ह्या सगळ्या कर्मचाऱ्याला जगण्यात काय उपयोग आहे? मग जगावं कसं? आम्ही आमचे देहांत प्राप्त करण्यासाठी आम्ही एक त्यांना निवेदन दिलं आहे, आत्मदानाचा इशारा दिलेला आहे। जर आमच्या 165 आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचा वेतनेतर अनुदानाचा प्रश्न नाही सुटला तर आम्हाला कुठेतरी आमचं जीवन संपल्याशिवाय मार्गच नाही। का तर पैसा असेल तर आमचा पोट भरणार आहे, नाहीतर भरणार नाही। जर वेळेस हात जोडून विनंती आहे, पण येतंय थांबा जरा दम काढा म्हणते सर बी, संस्थाचालक बी म्हणते ते जरा थांबा मावशी जरा थांबा। पण ही लेकरं गरीब गोराची आहे ते ह्यांना उपाशी मारू वाटत नाही सर। काय करायचं हेच कळत नाही। एक दिवशी विचार येतं काय करायचं, फुकट काम करून तिथं शाळेवर येता काय करायचं, पगार चालू करावी। नाहीतर आम्ही असं बी मराला तसं बी मराला, पोटानं बी मराला पैशानं बी मराला, हे जिंदगीत येऊन काही उपयोग नाही सर। मी सरकारला एकच मागणी करते की सरकारने या शाळेला लवकरात लवकर अनुदान द्यावे, ही माझी सरकार। माझे आई वडील दरवर्षी कारखान्याला जातात, मग आमची अशी परिस्थिती खूप गरीब आहे की मी सरकारला एवढंच म्हणते की आमच्या शाळेला अनुदान द्यावं। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, लोहारा, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।